नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो ज्योतिष कट्टा या आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल यामध्ये। मंडळी आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे राशीचक्रातल्या 9व्या म्हणजे धनु राशीच्या डिसेंबर 2023 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। डिसेंबर महिना म्हटला म्हणजे हा वर्षाचा शेवटचा महिना आणि हा शेवटचा महिना उत्तम जावा कारण येणाराचा नवीन महिना हा त्या निमित्ताने चांगला जातो अशी मनापासून सगळ्यांची समजूत असते, इच्छा असते आणि त्यासाठीच आपल्याला माहिती करून घ्यायची या महिन्यामध्ये कोणत्या राहणार आहेत उत्तम गोष्टी आणि कुठल्या गोष्टी सांभाळायच्यात आपल्याला उत्तम महिना हा अनुभवण्यासाठी। त्यामुळे संपूर्ण माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत। हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण तुमच्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत, कोणता ग्रह शुभ आहे, कोणता अशुभ आहे, कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतर्दशा सध्या आपल्याला सुरू आहे, त्यानुसार या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतील। परंतु महत्त्वाचे ढोबळपणे मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती करून घेणार आहोत। त्याचबरोबर या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक साधा सोपा उपाय हे शेवटच्या भागात पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा। आणि हो मंडळी, आपण जी आतुरतेने वाट पाहता नेहमीच आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्रात नरसोबावाडी या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या बाबतीतली, आणि हा कार्यक्रम येत्या जानेवारी महिन्यात 2024 मध्ये होणार आहे। लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी, तर दत्त महाराजांची उपासना ही जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आपण करत असतो। अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी जानेवारी 2024 मध्ये 26, 27, 28 वार शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे। मंत्र आणि त्यातलं तंत्र शिकवलंही जाणार आहे, करूनही घेतलं जाणार आहे। आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करून माहिती घ्या। आणि आमचा संपर्क करण्याचा जो नंबर आहे तो आहे 9892156163। संपर्क करणार असाल तर सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8 या वेळामध्ये आपण फोन करून संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपवरून सुद्धा माहिती घेऊ शकता। चला तर मग जाणून घेऊया डिसेंबर महिना आपल्या धनु राशीसाठी नक्की काय बरं बातमी देतो आहे त्याबद्दल। धनु राशीमध्ये 16 डिसेंबर नंतर रवीचं गोचर भ्रमण सुरू होणार आहे, ज्यामुळे आपल्या उत्साहामध्ये आणि कार्यशैलीमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळणार आहेत महिन्याच्या या दुसऱ्या पंधरवड्यापासून। तसेच आपल्या राशीचा स्वामीग्रह गुरु हा पंचम स्थानातून परिपूर्ण ताकदीने आपल्याला शुभ फळ मिळवून देणार आहे, कारण राहू आणि गुरु ग्रहाची आत्तापर्यंत असलेली युती म्हणजे चांडाळ योग आता संपुष्टात आलेला आहे। त्यामुळे गुरुचं प्राबल्य आता वाढणार आहे पंचम स्थानात आणि म्हणूनच हे भ्रमण आपल्या राशीच्या मंडळींसाठी शुभ फलदायी राहणार आहे पंचमातल्या गुरु ग्रहाचं। तर प्रथम स्थानातून 17 डिसेंबर पासून गुरु ग्रहाबरोबरच रवी ग्रहाचा नवपंचम योग होतोय। प्रथम स्थान आणि पंचम स्थान नवपंचम योग हा आपल्याला आपल्या कार्याच्या ठिकाणी विशेष लाभ मिळवायला मदत करेल। त्यामुळे काही महत्त्वाच्या कामाची सुरुवात आपण अवश्य महिन्याच्या या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू करण्याचं अतिशय सुंदर असं नियोजन करू शकता। रवी आणि गुरुचा हा नवपंचम शुभयोग सरकारी क्षेत्रातल्या मंडळींना तर विशेष लाभ मिळवून देणारा राहणार आहे। तर ज्यांचा व्यवसाय हा सरकारी क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना सरकारी लाभाच्या योजनांचा विशेष लाभ करून घ्यायला हा योग चांगली मदत करेल। तसेच सरकारी आणि वरिष्ठ पदांवरील व्यक्तींकडून कामाच्या संदर्भात योग्य असे सहाय्य, मदत, मार्गदर्शन सुद्धा आपल्याला याच काळामध्ये मिळणार आहे। हा योग एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीच्या पदावरील नियुक्तीसाठी सुद्धा आपल्यासाठी अनुकूलता वाढवतोय, तेव्हा अवश्य अशा संधींवर मात्र लक्ष द्या। 7व्या घराचा स्वामी ग्रह बुध 28 डिसेंबरपर्यंत राशीला पहिला राहील प्रथम स्थानात। त्याचा लाभ इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातल्या मंडळींना चांगला होणार आहे। आपला व्यवसाय परदेशात स्थिर करण्याच्या दृष्टीने काही सरकारी नियम पाळावे लागतात,
अशा नियमांची योग्य ती पूर्तता करण्यासाठी अवश्य या महिन्यामध्ये आपण जर प्रयत्नशील राहत आहे तर त्याचा योग्य लाभ आपल्याला होताना दिसत आहे. सरकारी मदत, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी बुध आणि रवी या ग्रहांची साथ या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना, विशेष करून परदेशात जी मंडळी आहेत, परदेशात जी मंडळी करिअर करतायत, नोकरीच्या निमित्ताने आहेत, अशा मंडळींना जरा जास्तच उत्तम पद्धतीने मिळताना दिसतोय. तसेच व्यापाराच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेणंसुद्धा यामुळेच लाभदायक राहील. नवीन ग्राहक वर्ग जोडण्यासाठी जाहिरातीचं नवनवीन तंत्र या काळात वापरणं हे आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी, वाढीसाठी विशेष लाभदायक ठरेल. बुध ग्रह आपल्या राशीचा कर्मस्थानाचा सुद्धा स्वामी ग्रह आहे, दशमस्थानाचा. त्यामुळेच नोकरदार मंडळींना सुद्धा हा कालखंड शुभ राहणार आहे. तर ज्यांना चांगल्या प्रगतीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी नोकरीमध्ये बदल करायचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या काळात निर्णय घेणं उत्तम राहील, शोध घेणं उत्तम राहील. जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी तर आपले प्रयत्न अवश्य वाढवावेत. चांगल्या नोकरीला आपण या काळात प्राप्त करू शकता. मात्र हा बुधग्रह 28 तारखेपासून वक्री होऊन राशीला 12वा येतोय, म्हणजे मागच्या घरात येतोय. तेव्हा आपल्या कागदपत्रांची आणि मौल्यवान वस्तूंची मात्र अवश्य काळजी घ्यावी लागणार. एखादं काम मध्यस्थांमार्फत करत असाल तर काळजी घेऊन काम करा. कुठलेही आर्थिक व्यवहार सांभाळून करा या काळामध्ये, म्हणजेच महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात. 27 तारखेपर्यंत मंगळ ग्रह राशीला 12वा असणार आहे. अशावेळी वाहन, विद्युत उपकरणं, धारदार वस्तू, इलेक्ट्रिसिटी यापासून आपल्या जीविताला धोका होणार नाहीत. म्हणून ह्या वस्तू हाताळताना किंवा यांच्या संपर्कात येताना जरा जास्त काळजी घेणं महत्त्वाचं राहील. अडचणीच्या ठिकाणी किंवा रात्रीच्या वेळी प्रवास केलेला टाळलेला बरा राहील किंवा स्वतः ड्रायव्हिंग करत असाल तर न केलेलं उत्तम राहील. या महिन्यामध्ये राशीला 12वा आलेला मंगळ ग्रह जमिनीच्या व्यवहारामध्ये मात्र सावधानता ठेवण्याची प्रचंड सूचना देतो आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सगळी माहिती करून घ्या. मात्र शेत जमीन, राहतं घर, वाहन यांच्या खरेदीचे योग सफल आणि शुभ मात्र राहतील. तेव्हा आपले तसे काही प्लॅनिंग असेल, नियोजन असेल तर अवश्य आपण निर्णय घेऊ शकता. 25 डिसेंबरपर्यंत लाभस्थानातील शुक्रग्रह आर्थिक गुंतवणुकीच्या नवीन पर्यायांवरती काम करायला लाभदायक ठरणार आहे. तेव्हा अवश्य गुंतवणूक या विषयावर आपण केलेलं काम, घेतलेले निर्णय भविष्यात आपल्याला जास्त लाभाचे ठरतील. या महिन्यातले जुनी उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी केलेले प्रयत्न बऱ्यापैकी यश मिळवून देतील. आपल्या कुटुंबातील सदस्य, आपली मुलं यांच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी गुरु, शुक्र, शनी या तीनही ग्रहांची साथ आपल्या राशीला या महिन्यात उत्तम राहत आहे. मात्र असं असलं ना मंडळी, तरी योग्य माहिती घेऊन, योग्य मार्गदर्शन घेऊनच गुंतवणुकीचे निर्णय आपल्याला करायचे आहेत, घ्यायचे आहेत. विद्यार्थ्यांना पंचम स्थानातील ग्रह गुरु शुभ फलदायी राहणार आहे. तरीही अति आत्मविश्वास मात्र विद्यार्थ्यांनी ठेवून चालायचं नाही. बऱ्याचदा सगळ्या गोष्टी मनासारख्या आणि यशस्वी व्हायला लागल्या, जागच्या जागी व्हायला लागल्या की स्वभावातला थोडा निष्काळजीपणा वाढतो. हा मानवी स्वभावच आहे आणि हेच कारण आपल्या काही वेळेला अपयशाला सुद्धा कारणीभूत ठरतं. तेव्हा सांभाळा. ओव्हर कॉन्फिडन्स नको, कॉन्फिडन्स मात्र ठेवा. आरोग्याच्या संदर्भातला पहिला पंधरवडा जरा जास्त काळजी घेण्याचा राहतो आहे. विशेष करून पोटाच्या संदर्भातले आजार, सांधेदुखीचा त्रास बिलकुल अंगावर काढू नका. योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी सांभाळा. विवाह इच्छुक मंडळींसाठी शुक्र आणि गुरुग्रहाची साथ या महिन्यामध्ये उत्तम आहे. मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी तेव्हा अवश्य आपला निर्णय योग्य वेळेमध्ये आपण घेऊ शकता किंवा घ्या. स्वराशीचा तूळ राशीमधला शुक्र ग्रह लाभस्थानातून गोचर भ्रमण करतोय. 11व्या घरातून नवीन नातेसंबंध, प्रेमसंबंध जुळून येण्यासाठी, तर जुन्या मित्रांचा, मैत्रिणींचा सहवास आणि गाठीभेटी या महिन्यामध्ये आपल्याला आनंदी बनवतील. देश विदेशातील कामानिमित्त तसेच फिरण्याच्या निमित्ताने सुद्धा यात्रा घडण्याचा हा महिना आहे. यात्रा म्हणजेच परदेश गमन, वारी. फक्त आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी मात्र घ्यायला विसरू नका आणि खाण्यापिण्याच्या सवयी सांभाळा, कारण पोटाचे आजार सांभाळायचे आहेत या महिन्यात आपल्यासाठी. पंचमातील गुरुग्रह, पराक्रमातील शुक्रग्रह आणि रवी मंगळ ग्रहांची प्रथम स्थानातली होणारी युती ही नव्याने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याची आपल्यासाठी संधी निर्माण करतोय. आपल्याला यामध्ये आवड असल्यास, रस असल्यास अवश्य ही संधी आपण घेऊ शकता. तसेही गुरुग्रहाची आपली धनुराशी अशा कार्यक्षेत्रामध्ये बऱ्यापैकी यशस्वी ठरते आणि आवडीने कामसुद्धा करते.
एखादा NGO किंवा सामाजिक धार्मिक ट्रस्ट स्थापन करून अशा कार्याशी जोडण्यासाठी जर आपला विचार आधीपासून असेल तर अवश्य या महिन्यामध्ये आपण आपला जो विचार आहे तो अंमलामध्ये आणू शकता, प्रत्यक्षात आणू शकता. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचे किंवा वास्तुविषयातील सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या, कन्सल्टेंट कसं केलं जातं, काय काय मुद्दे त्याच्यामध्ये कव्हर होतात आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. आमचा नंबर जो आहे तो आहे 9892156163. हा थंबनेलमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य दिलेला असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार केला तर IT, FMCG, बँकिंग, फायनान्स, इन्फ्रा आणि इंजिनिअरिंग हे सेक्टर जरा विशेष फायद्याचे राहतील गुंतवणुकीसाठी. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहतोय. फक्त शेवटच्या आठवड्यामध्ये मात्र काळजी घेऊन ट्रेड करायचे आहेत. मंडळी, ही होती सर्व महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे मिळणारे परिणाम. चंद्राचा परिणाम आता आपल्याला अभ्यासायचा वेगळा, कारण शुभ आणि अशुभ दिवस त्याच्यावरून आपल्याला शोधायचे असतात. चंद्र जेव्हा राशीला 6वा, 8वा किंवा 12वा येतो तेव्हा सांभाळा, काळजी घ्या असं सांगितलं जातं. आणि ही काळजी आपल्याला घ्यायची आहे 1, 2, 3, 11, 12, 24, 25 आणि 29, 30 या तारखांना. या दिवशी जरा आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर अत्यंत सावधानतेने करा. एकदम दुसऱ्यावरती विसंबून राहून या काळात व्यवहार करू नका, काळजी घ्या. मात्र चंद्राचं शुभ भ्रमण राहणार आहे 4 ते 10, 13 ते 23, 26 ते 28 आणि 31 या तारखांना. त्यामुळे या काळात काही महत्त्वाची मौल्यवान गोष्टींची खरेदी करणार असाल, काही महत्त्वाच्या गाठीबिटी करणार असाल, काही निर्णय घेणार असाल, सह्या करणार असाल तर मंडळी अवश्य हा दिवसांचा वापर करा. तर ही होती आपल्या धनुराशीची या महिन्याची माहिती. या संपूर्ण महिन्यात ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचं अतिशय सुंदर स्तोत्र संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे 3 पाठ. तर रोज ओम गुरवे नमः या मंत्राचा जप 1 माळ अवश्य सुरू ठेवा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने मंत्राचा विषय आला म्हणून आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक चैतन्य लहरी हे प्रकाशित केलेलं आहे. हे आपण मागवू शकता. यामध्ये या मंत्रांचा आणि तंत्रांचा वापर कसा करायचा याचीही माहिती दिलेली आहे. 9892156163 या आमच्या नंबरवर 331 रुपये आपण फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे. हाच आमचा व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा आहे. भारतामध्ये आपण कुठेही असाल, पुस्तक साधारणतः आठवड्याभरात आपल्यापर्यंत पाठवण्याची व्यवस्था केली जाते आणि याच पद्धतीने मागवू शकता. परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोन पे करून. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष यंत्र, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, कुबेर यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा जर आमच्याकडून मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, संपूर्ण माहिती घ्या, त्यानंतर ती ऑर्डर बुक करा. आपल्याला घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल भारतात कुठेही असाल तरी. मंडळी, धनुराशीच्या संदर्भातला बदललेला राहू काय फळं देणार आहे, शिवाय काही महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या राशी संदर्भातले खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते पाहायला विसरू नका. आणि लवकरच आपण भेटणार आहोत. हा 2024 नवीन जे वर्ष आहे, हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी काय बरं सांगता आहे ढोबळपणाने, त्याची संपूर्ण माहिती आपल्या राशीची मिळणार आहे थोड्याच दिवसामध्ये. तो सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका. मंडळी, तोपर्यंत कळावी लोभाय असावा. धन्यवाद. शुभम भवतु.